बोल तुळजापूरच्या रामगडाच्या चतुर्शिंगीच्या इडा पिडा खरूज नाटा फोड बुडशी दूर कर. खड्या घोड्यावाणी धुतल्या मोत्यावाणी कर जगदंबा. आम्हाला ते तांब्या पित्रेचं भक्ता दिले सोन्याकंदीचं. भक्ताची इच्छा पूर्ण कर. यंदा आय माय लेकीची कू सुचू दे आणि तुझा संबळ तिच्या दारी दे वाजू दे ग आई. भक्ताची इच्छा पूर्ण कर. बोल तुळजापूरची आई. भक्ती दारात आलेली आहे. तिचं काम होऊ दे. कौल दे देवी, कौल दे देवी, कौल दे. देवीला कौल दिला बाई तुम्हाला. तुमचं काम झालं. नमस्कार करा देवीला. ज्या गंधानं ते फूल चिकटवलं जातं ते गंध एखाद्या फुलाला जास्त लागलेलं असेल, दुसऱ्या फुलाला ते कमी लागलेलं असेल. त्यामुळं एक फूल घट्ट चिकटून बसेल तर दुसरं आपसुकच खाली पडेल. आता यात परमेश्वराच्या इच्छेचा प्रश्न येतोच कुठं? कदाचित चव्हाणांची सोयरीक मोडू नये म्हणून कौल लावणाऱ्या भगताला किंवा भोप्याला कुणी पैसेही दिले असतील. त्यामुळं त्यानं तो हवा तसा कौल घडवूनही आणला असेल. कोणी सांगावं?